पॅशनने आम्ही ब्रँड ऐकतोय. तर सिक्सर सुप्रीमो आमचे केतन शेठ शहा याचा देखील सपोर्ट राहिला गेला क्रीडा स्पर्धेसाठी. ऑल ओव्हर आमचे ऑफिशियल्स ज्यांनी आम्हाला दरवर्षी या क्रीडा स्पर्धेसाठी सपोर्ट राहिला गेला यांचा अगदी मनापासून आभारी आहे. आणि कंधारी किंग्स बी अ किंग. मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या आपण तिसऱ्या मॅचकडे वळतो. जो टीम जिंकेल ती टीम मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. तिसरी मॅच आजच्या दिवसातील. टॉस जिंकून आपण पाहिलं तर डेव्हिलियर मुखाशाल चेंबूर संघाने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. दिवेश पारावे त्या सोबतीला सुरेश सरोज खुडा. करण ठाकूरने पण जबरदस्त बॅटिंग केली. वेल प्लेड करण. आणि करण सॅटिस्फाय झाला की आपण जेव्हा चांगली कामगिरी करतो मग ती टुर्नामेंट भले 5,000ची असू दे 50,000ची असू दे पण सॅटिस्फॅक्शन पाहिजे. जेव्हा तुम्ही आपण एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर करण सोडा स्ट्राईक एंडला दिवेश पारावे त्या सोबतीला सुरेश सरोज स्ट्राईक एंडला. हा बघा वेळ दिलं नंदेरी आपला प्लेयर बंधनकारक आहे. हा स्ट्राईक केला सुरेश सरोज खुडा. डेव्हिलियर मुकेश रॉयल चेंबूर संघात टॉस जिंकून पहिलं फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. मुंबई ड्रीम्स एक टीम आती थी उसमें भी सुरेश सरोज हमने देखा है. लेट्स प्ले रेडी टू फाइट. टर्फ क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. सुरेश सरोज खुडा मुंबई ड्रीम्स टर्फ ॲडिक्ट अनडिफिटेबल्स अनेक टीमसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. डेंजर 11. सो मॅच ही देखील पाहण्यासारखी असणार आहे. करण सोडा पहिला बॉल समोर खेळले गेलेत. आणि करण ठाकूरने चांगला बॉल टच केला. वा डायरेक्ट हिट. करण ठाकूरचा सेलिब्रेशन. ये लगा झटका और जोर का झटका यहां पर. करण ठाकूर डायरेक्ट पालघरवरून वसईला काय हिट लगावला भाऊने. हिट ऑफ द टुर्नामेंट पाहू शकतो ना रिप्ले. आणि करण ठाकूरचे एफर्ट्स बघा. त्यांनी बॉल पण चांगला जज केला. जागेवर थांबला बॉल अगदी एक टप्पा त्याच्या हातामध्ये आला. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि करण सोडाने पण बॉल जाऊ दिला आणि डायरेक्ट हिट. वा अगदी सकाळ सकाळ मावरं खाऊनच झालंय ठाकूर. रनआउटचे इथे विकेट. मेरे को लगता है सुरेश सरोज के नसीब में आज रनआउट है. पहले इनिंग में भी पहिल्या मॅच मध्ये सुरेश सरोज रनआउट था. अभी दिवेश. हा रनआउट की फॅक्टर होऊ शकतो कारण की मागील मॅच मध्ये ज्या खेळाडूने 50 रन्स मारले त्या खेळाडूला मात्र अगदी लवकर बाहेर जावं लागलं. पहिल्याच बॉलवरती आलेली रनआउट. सुरेश सरोज रोहन साळुंखे हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलिंगसाठी करण सोडा. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. शुभम विनंती असेल थोडं स्पीडअप करा कारण की बघा आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि आपल्याला मॅचेस देखील थोडं लवकर कव्हर करायचे आहेत.
त्यामुळे प्लीज मित्रांनो थोडा आपण स्पीडअप करा. यानंतर माहीम पॅकर माहीम त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी घाटकोपर पॅकर. आपण देखील आपल्या टीम तयार ठेवायच्या आहेत. यामध्ये देखील आडव्या बॅटने खेळले गेले. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल वन बाउन्स मात्र बॉल गोळीच्या वेगाने निघून जाईल. आउटफील्ड फास्ट आहे आणि जाईल मात्र तिकडे 4 धाव्यांसाठी. इट्स अ बाउंड्री. साई सिद्धी घाटकोपर पॅकर त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर. त्यानंतर जय जलेश्वर वाडेकर कल्याण डोंबिवलीचे संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध रॉयल महालक्ष्मी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. धावफलक मात्र थोडं बदलताना पाहायला मिळत आहे. 7 धावा झाल्या धावफलकावर. सुरुवात चांगली केली ते रनआउटची विकेट आली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. श्री साई चॅम्पियनशिप सीझन 8. रनआउटची आलेली विकेट मात्र थोडाफार की फॅक्टर होऊ शकतो. सुरेश सरोज खुडा. सुरेश सरोजला पण माहिती की आता विकेट गेले त्यामुळे 30 बॉलमध्ये 55, 60, 70, 80 जरी रन्स बनले तरी आपण बॉलिंगच्या जोरावर देखील कमबॅक करू शकतो. त्यामुळे हलक्यात घेऊन चालणार नाही आहेत. खरंच सोडा पहिल्या मॅचमध्ये थोडे माघारी साबित झाले होते बट बॅटिंगने त्यांनी कव्हर केले. जेवढे दिले तेवढे केले. या बॉलवर समोर उडवला गेला फटका थोडा फसतोय. बॉल हवेत आहे. खेळाडू तिकडे कॅच जज करतात आणि बॅटर आउट. हरीश तिकडे होते. गुड कॅच हरीश. आणि बॅटर सुरेश सरोजला पण बाहेर जावं लागेल. येते विकेट. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहिलं गेलं. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर बोरिवलीचे देवकरण परमार येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आले. एक रनआउटची एक कॅच विकेट मात्र जबरदस्त कॅच पकडली हरीशने. तिकडे चांगली जज केली कॅच. हॅलो स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर देवकरण परमार बोरिवलीचा एक जबरदस्त ऑलराऊंडर. त्याचा आयकॉन म्हणून देखील खूप चांगली कामगिरी अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये त्याला करताना पाहिलं गेलं आहे. असा देवकरण परमार. टर्फ विकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले आहेत. पहिला बॉल डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. खोल टप्प्याचा बॉल वन बाउन्स निघून जाईल मात्र तिकडे 4 रन. प्रॉपर टायमिंग करत असताना पाहिले गेले देवकरण परमारनं मात्र हा यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता. तिकडे मात्र खोल टप्प्याचा बॉल एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेले आहेत. रन मात्र तिकडे पुन्हा एकदा 4 ने पुढे जाईल. 11 धावा झाल्या धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी तयार राहायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इनिंग ब्रेक्स मध्ये साई सिद्धी घाटकोपर पॅकर आणि माहीम पॅकर माहीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. सो आपण किट परिधान करून तयार राहायचं आहे.
स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहिलं तर करण देवकरण. या बॉलला उडवलाय. हवाई सफर. रब्बरच्या बॉलवरती जब्बर स्ट्रोक. इट्स अ 6. आणि विकेट जाऊन पण पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले. 2 विकेट गेले परंतु खूप चांगला टायमिंग करत असताना देवकरण परमार यांच्या बॅटमधून हा हँडसम 6. पाहू शकतो रिप्ले, वेट अँड वॉच. चांगलं टायमिंग केलं आणि 17 रन्स आले धावफलकावरती. हा बट एक मी उल्लेख आवर्जून करेल की अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्वचित असे ओव्हर पाहायला मिळते. त्याची एक ओव्हर आहे की कुठलाही एक्स्ट्रा आलेला नाहीये. विदाऊट वाईड विदाऊट एक्स्ट्रा करणने बॉलिंग पिचिंग केली. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये जो अशी बॉलिंग करेल तो चांगली कामगिरी करू शकतो. सो नेहमी त्यांनी पावसाळी क्रिकेटमध्ये विशेष करून मगाशी डेंजरल नदिरा सत्यविनायक कामोटे का पराभूत झाली तर त्याला की फॅक्टर की बॉलिंग डिपार्टमेंट. अतिशय बॉलिंग कुठे ना कुठेतरी पडत नव्हती. त्यामुळे चेंजेस केल्याने हार्दिकच्या अगेन्स्ट जबरदस्त बॅटिंग केली करणने. सो पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 17 रन्स आलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हरीश येत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात. लेदर बॉल क्रिकेट देखील टाटा हॉस्पिटलसाठी अगदीच खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. त्याचे वडील देखील एक चांगले क्रिकेट खेळले गेले आहेत टाटा हॉस्पिटलमध्ये आणि कार्यरत देखील आहे टाटा हॉस्पिटलमध्ये हरीश. जबरदस्त बॅट आले बॉलिंगसाठी आपण पाहता हरीश. या बॉल देखील वेगात टाकलेला बॉल. शंभर रन चेस होतात. त्यामुळे जे उर्वरित 16 टीम उद्यापासून खेळणार आहेत त्या पण विचार करतील की आपल्याला सर्व काही जाणीवपूर्वक करायचं आहे. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. शुभम अगदी तिकडे बॉलच्या मागे आहेत. दोन रन्सच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. दुसरी ओव्हर चालू आहे. 19 धावा झाले धावफलकावरती. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. बघूया पहिली कोणती टीम जी क्वालिफाय होईल सुपर 6 मध्ये. स्ट्राईक एंडला हरीश. बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर रोहन साळुंके. या बॉलर पुन्हा एकदा ग्राउंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये मात्र मनीष जगताप पोहोचतात. तिकडे फेकी करतील. एक रन निर्णायक आहे. 70-75 पर्यंत जरी रन्स गेले तरी मॅच बघायला मजा येईल. एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याचा. श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप 8वं वर्ष. 8 वर्षे ही गाठ बांधत गेली अशी श्री साई संपूर्ण टीम त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर. प्रथम क्रमांक 2,22,222. द्वितीय क्रमांक 1,11,111. तृतीय क्रमांक 55,555. बेस्ट बॅटरसाठी सायकल आहे. बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे. बेस्ट फिल्डरसाठी सायकल आहे. आणि प्लेयर टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. फाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सवर थोडाफार कंट्रोल करावा लागेल हरीश. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 डबल आणि त्यानंतर व्हाईट बॉल. या बॉल देखील चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर तिकडे सिंगल रन मिळतीये. बॉलरसाठी पण तेवढा टास्क आहे आणि बॅटरसाठी पण तेवढा टास्क आहे, कारण की खेळपट्टीवर उभं राहून बॅटिंग करणं सोपं नाहीये. इनिंग ब्रेक्समध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. एकविरा साई सिद्धी
घाटकोपर पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम माहीम पॅकर माहीम. या बॉलवर चेक केला आणि तिकडे दिमाग से धोनी. हरीश थोडा चालाकी दाखवत होता, बघूया. चेक केलं जाईल तिकडे. मंकट विकेट मात्र इकडे ट्राय करत होते. हरीशने फसवलं. आणि आता बघूयात आमचे अंपायर्स आमच्यापर्यंत काय डिसिजन देतील. पावसाची देखील हलकीशी सर चालू आहे, त्यामुळे पाऊस पाहिजे. मुंबईकर पाऊस थोडं यावेळी उशिराने आला, परंतु असा आला की मुंबईला अगदी थांबून गेला. कोकणात देखील पाऊस आहे. आता परत ब्रेक घेतलाय, पण थोडा हलकासा चालू आहे. बॅटर आउट आहे. पाहू शकतो पण हा रिप्ले. आणि बघा हरीशने फसवलं आणि बॅटरला बाहेर बसवलं. दिमाग से धोनी. चालाक ब्रो, सो चालाक. ट्वेंटी 5 बॉल. हा आमचे योगीबाई देखील, योगी सिंग जे सिंगापूरवरून देखील या मॅचचा आनंद घेतात. थँक्यू सो मच योगीबाई. कल्याण के क्रिकेट प्रेमी आहे. 4 बॉल झाले असतील. हा ओके, हा बॉल काउंट. ओके, चांगली पिचिंग केली गेली हरीशने. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 5 रन खर्च केले आहेत. हो, जबरदस्त बॉलिंग केली आतापर्यंत. एक सेफ ओव्हर मात्र हाताळली आहे हरीशने. गुड बॉलिंग हरीश, जबरदस्त बॉलिंग केली. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना चालाकीने एक विकेट मिळवला. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत असताना एक इकॉनॉमी स्पेल टाकला हरीश. गुड बॉलिंग. 3 विकेट गेलेत. वेदिले अंधेरी संघ मात्र थोडाफार इकडे डगमगताना पाहिला गेला बॅटिंग करत असताना. बॅटिंगसाठी आपण परत नवीन बॅटर जय. अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पार्थ तिर्लोटकर येत आहेत. ट्वेंटी 24 रन झालीत बॉलिंगसाठी पार्थ तिर्लोटकर. पहिला बॉल समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय. समीकरण मात्र पूर्णपणे बदलताना पाहिलं गेले. हरीशची एक ओव्हर मात्र की फॅक्टर राहिली आहे.
मॅचमध्ये कमबॅक करत असताना आपण पाहिलं तर डेब्यू लिहिलेलं मुकेश रॉयल चेंबूर. जबरदस्त बॅटल आपण पाहिली गेली याही मॅचमध्ये. कधी बॅटर कधी बॉलर. हा बघा, योग्य ते आपल्या शरीराची काळजी घ्या. जे शूज काढून खेळतात त्यांना बघा, काही झालं तर त्याला तुम्ही कमिटी जबाबदार राहणार नाहीये. प्लीज स्वतःची काळजी स्वतः घ्या. देवकरण, परमार आणि जय त्या सोबतीला. 2 बॅटर बॉलिंगसाठी पार्थ. या बॉल उडवलाय, फटका दमदार आहे. जबरदस्त टायमिंग करत असताना देवकरण, परमार. परमार तू मार. परमार 32 रन झालेत आणि समोर उडवलाय. फटका चांगला, एक 70-75 पर्यंत रन्स घेऊन जाणं गरजेचे. देवकरणला पण माहिती आहे की हे माइंडसेट करून मॅच थोडीफार बनवावी लागेल. पारच्या अगेन्स्ट मात्र विथ द स्पिन थोडंफार मात्र जागेवरून स्ट्रोक खेळले गेले आणि त्यानंतर दमदार फटका स्ट्रेट. इट्स अ 6. दी बदामाच्या झाडावरून कच्चा बदाम. तिसरी ओव्हर चालू आहे. 32 रन्सवरती 3 विकेट गेलेत. बॅटिंग करत असताना वेद 11 अंधेरी. बोरोलीचे एक जबरदस्त बॅटर आहेत देवकरण. टर्फ क्रिकेट देखील सुरुवातीला मग क्रिश 11 टीमसाठी देखील एक चांगलं खेळले गेले आणि टर्फ क्रिकेट देखील मुंबईतील पाण्यासारखे राहिले गेले त्यांची बॅटिंग. 6 चेंडू आणि 19 धावांवरती खेळत आहेत. कल्याण प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स झाला. नक्कीच बोरवलीला देखील 5 बॉल 5 सिक्स यांनी लगावले होते, त्यामुळे तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे. या बॉलर पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे. रब्बरच्या बॉलवरती जब्बर फटका आणि इट्स अ 6. ना सुरेश ना दिवेश, ओनली देवकरण. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट हेच आहे. एक पेपर संपला की दुसरा पेपर आहे. सर्वांना वाटलं दिवेशची बॅटिंग पाहायला मिळेल. दिवेश रनआउट झाला. सुरेश सरोज मात्र तिकडे विकेट गेला. रोहन साळुंकेला बाहेर जावं लागलं आणि आता देवकरण, परमार तू मार. आणि जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा झाल्या धाव फलकावरती. पार्थ तिर्लोटकरचा चांगला समाचार घेतलाय. मुंबईकर सर्व मॅचचा आनंद घेत आहेत. पावसाळी क्रिकेट कांजूरमार्गमध्ये आपण आहोत. कांजूरमार्ग म्हटलं तर दहीहंडी क्रिकेट, कबड्डी. 38 3 विकेट गेलेत आणि 3 बॉलचा खेळ झालेला आहे. पहिल्या बॉलवर डबल, त्यानंतर 2 6. एकविरा स्पोर्ट्स क्लबचं देखील आम्हाला सपोर्ट राहिला गेलाय. गोवर्धन मित्र मंडळ, एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स क्लब, कांजूर बॉईज, अनेक नामवंत खेळाडू देखील इकडून पाहिले गेले. ओरा मंडराम खेळत असताना खूप चांगली नामवंत खेळाडू या परिसरातून पाहिले गेले. बॉलिंगसाठी पार्थ तिर्लोटकर, स्ट्राईक एंडला देवकरण, परमार. या बॉलवर कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेलाय. बॉल मात्र ग्राउंड स्ट्रोक तिथे ट्रॅव्हल होते. पाण्यामध्ये थोडा थांबलाय बॉल. खेळाडू मात्र तिकडे पोहोचलेत. बघता बघता 2 रन मात्र तिकडे कंप्लीट होतात आणि तब्बल 40 धावा कंप्लीट होतात. बॅटिंग करत असताना वेद 11 अंधेरी. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. साई सिद्धी घाटकोपर पॅकर त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर. माहीम एक जबरदस्त बॅटल आहे. ही मॅच देखील पाहण्यासारखी असणार आहे. माहीम परिसरात देखील अंडरआर्म ओपन खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. माहीमचा महाराज चषकाची एक मोठी क्रीडा स्पर्धा, समोर 6 असणारी क्रीडा स्पर्धा मुंबईने पाहिली. त्यामुळे त्या परिसरात देखील अंडरआर्म ओरम खेळणारे खूप चांगले प्लेयर्स, बीचवरती क्रिकेट देखील माहीमला खेळलं जातं. 40 रन झाले धावफलकावरती. पहिला दिवस एक जबरदस्त पार पडताना पाहिला गेला आणि खूप चांगल्या मॅचेस अगदी पाहायला मिळत आहेत. जे प्रेक्षकांना पाहिजे होतं त्या मॅचेस पाहिल्या गेल्यात. 101 रन चेस झाले. अजूनही काही मॅचचं शेड्यूल बाकी आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर देवकरण, परमार. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पार्थ तिर्लोटकर. या बॉल उडवलाय. वा, हवाई सफर. हा हँडसम 6.
कडकडीत 6. देवकरण परमार चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना टीमला गरज असताना पार तिरलोट करता चांगला समाचार घेतला गेला. 3 6 या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेत. मागे टप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि समोर उडवला गेला देवकरणने. धावफलक मात्र 6 ने पुढे जाईल. 46 धावा झाल्या धावफलकावर. नऊ बॉलमध्ये 33 धावांवरती बॅटिंग करतोय देवकरण. जबरदस्त इनिंग खेळले. वेगळ्या पद्धतीने फिल्डिंग मात्र सजवली गेली आहे. 46 धावा तर झाल्या धावफलकावर. 3 विकेट गेल्यात. वेदिलन अंधेरी. या बॉलवर हलकीशी एज घेतली गेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे. रन मिळतील 2. 46 धावा झाल्या धावफलकावरती. 48 धावा झाल्या धावफलकावर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 48 यावर तब्बल 24 रन्स आले. पहिलं पावसाळी क्रिकेट सचिन राणे थोडं कमी व्हायचं मुंबईत. म्हणजे क्वचित विक्रोळीला क्रीडा स्पर्धा क्वचित व्हायच्या. त्यानंतर मग गणपती नवरात्रीमध्ये सर्व बिझी व्हायचे. मग त्यानंतर दसऱ्यानंतर क्रिकेट. परंतु ह्या हंगामात म्हणजे मागील 1-2 वर्ष पावसाळी क्रिकेटमध्ये देखील खूप मोठमोठं आयोजन मुंबईकरांनी पाहिले गेले आणि मुंबईकरांचा क्रेज जो वाढत चाललाय. 48 धावा झाल्या धावफलकावर. 3 विकेट गेलेत. देवकरांची एक वन मॅन शो बॅटिंग. 10 बॉलमध्ये 35 धावांवरती बॅटिंग करतोय. शेवटची अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंगसाठी आपण पहिल्यांदा विराज लोखंडे येत आहेत. शुभम लोखंडे यांचे बंधू आणि 1 वर्ष बेस्ट बॉलर पण त्याने विराजने या क्रीडा स्पर्धेमध्ये मिळवलाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विराज लोखंडे स्ट्राईक एंडला. जय बारा चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 10 बॉल 35. देवकरण परमार. बॉलिंगसाठी विराज. मागील मॅच मध्ये थोडे महागडे साबित झाले होते परंतु आता कमबॅक करावा लागेल. पहिल्याच बॉल वरती सडक पे कडक बेधडक आणि जयने नाम में ही जय. आणि 50 धावा कंप्लीट होत आहेत. वेद 11 अंधेरी. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिले गेले जय. समोर उडवला गेला पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला तर हवाई सफर. इट्स अ 6. इसको लगा डाला तो लाइव जिंगल आला. प्रॉपर टाइमिंग करत असताना आपण पाहिलं गेलं जय ने भी क्या स्माइल किया भाई. आहा क्या आप क्लोजअप करते हो. 54 54 धावा झाले धावफलकावर. ओरम क्रिकेट देखील एक चांगल्या पद्धतीने खेळले गेले. त्यामुळे पुढील 3 दिवस देखील ओरमचे काही नामवंत खेळाडूकडे खेळताना पाहायला मिळतील ज्यांनी चांगलं ओरम क्रिकेट खेळले. परंतु मी नेहमी बघितलं की अंडरआर्म जो खेळलाय तोच ओरम क्रिकेट खेळू शकतो. सोपं नाहीये. 54 धावा झाल्या धावफलकावरती. स्ट्राईक एंडला जय. पहिला बॉल 6 आलाय. विराज लोखंडे बॉलिंग साठी आहेत. .54 54 धावा झाल्या धावफलकावरती. 3 विकेट गेलेत. चांगल्या स्ट्राईक रेटने मात्र इकडे बॅटिंग करतोय जयने. सुरुवात तर चांगली केली. पहिला बॉल फेस करत असताना पहिलाच बॉल 6 आला त्याच्या बॅटमधून. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर जय. या बॉलवर जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. विराज. एक विराज आमच्या लाईव्ह टीम मध्ये आणि एक विराज बॉलिंग करतोय. 54 या बॉलवर पुन्हा एकदा उडवलाय. आवाज तर दमदार आहे. फटकार पण दमदार आहे आणि बॅटर पण शानदार आहे.
शानदार गोविंदा पथक पण आहे. इट्स अ 6. जबरदस्त टायमिंग करत असताना जयने पूर्णपणे मात्र मॅच मध्ये क्लोज आणलाय. साठ धावा झाले धावफलकावरती, 3 विकेट गेल्यात. सर्वांना वाटलं की 55 पर्यंत 50 पर्यंत स्कोर जाईल की नाही, क्वेश्चन मार्क होता, परंतु त्यानंतर देवकरण आणि जय आले. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. डेव्हिलियल मुकेश चेंबूर प्लीज थोडं विनंती करेल, कारण की वेळेचा आपल्याला मर्यादा आहे. आपण थोडा आज उशिराने सुरुवात केली, त्यामुळे त्यावर पण लक्ष द्यावं लागेल. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. समीकरण देखील बदलताना पाहिले गेले. या बॉल देखील पुन्हा त्या कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इकडे इट्स अ 6. जय मित्रांनो, जयसाठी पण टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली जयने आणि कमी बॉल मध्ये चर्चेत राहिलेला खेळाडू आहे जय. 4 बॉल मध्ये 3 6 त्यांनी लगावले. 18 रन्स वरती खेळ करतोय. वेल बॅटिंग. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिला गेला, म्हणजे जसा बॉल तसा फटका पाहिजे. हेच पावसाळी क्रिकेट आहे, रबर बॉल क्रिकेट आहे आणि अंडरआर्म क्रिकेट आहे. तुमच्याकडे स्किल पाहिजे. मैदानाच्या चारही दिशेला बॅटिंग तुम्हाला करता आली पाहिजे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये 66 धावा झाल्या धावफलकावरती, 3 विकेट गेल्यात. वेल बॅटिंग. वैद 11 अंधेरी संघाने पण चांगलं कमबॅक केलं. पहिल्या बॉलवर आली रनआउटची विकेट. त्यानंतर मॅचला पुन्हा कलाटणी घेतली. देवकर यांनी चांगली स्टार्ट केली. आता जय पण एक जबरदस्त बॅटिंग करतोय. 66 रन्सवरती 3 विकेट. विराज लोखंडे बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला. जय जय ओहो, जबरदस्त बॉल कलेक्ट केला शुभमने पण मागे यष्टांच्या आणि वाईट बॉल आहे. हिम्मतची किंमत आहे. शुभमने चांगली रिस्क घेतली की त्याला माहिती की रनआउट आली तर मॅचमध्ये थोडाफार प्रेशर निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. वाईटला जर विकेट आहे बॉल पण काउंट होऊ शकतो, तो पण बेनिफिट आहे बॉलिंग टीमला. बॉलिंगसाठी विराज. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर जय 67 धावा झाले धावफलकावर, 3 विकेट. प्रोजेक्ट स्कोर एक 92 पर्यंत दाखवतोय, परंतु बघूया तिथपर्यंत जाईल का टीम. बॅटिंग करत असताना वेद 11 अंधेरी की त्याच्या पुढे पण जाऊ शकते. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं आहे. माहीम पॅकर माहीम आणि त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी घाटकोपर पॅकर. 2 पॅकर आमने सामने, घाटकोपर पॅकर आणि माहीम पॅकर. अडुसष्ट धावा झाले धावफलकावर, 3 विकेट गेले. स्ट्राईक एंडला देव करण. देवकरण परमार एक जबरदस्त इनिंग खेळत आतापर्यंत. या बॉल उडवलाय फटका, दमदार आहे बॉल, निघून जाईल का आणि हवाई सफर. इट्स अ 6. देवकरण परमारच्या बॅट मधून आपण पाहिलं तर हा हॅमसम 6. 74 धावा झाल्या धावफलकावरती. हो हो हो, काय स्ट्रोक खेळला गेला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा अगदी ऑफ स्टिकचा बॉल बनवून मारणं म्हणजे सोपं नाहीये. चांगल्या अंदाजामध्ये खेळले गेले.
सूरज उपाध्याय तिकडे ट्राय करत होते कॅच पकडायला, परंतु त्याला पण ती कॅच मिळाली नाही. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 74, 3 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हरीश येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन्स त्यांनी खर्च केले होते स्ट्राईक एंडला. जय 6 बॉलमध्ये 12-15 रन्स जरी आले तरी खूप आहेत. 80-85-90च्या घरामध्ये स्कोर गेला तरी फायटिंग मॅच होऊ शकते. 74, 74 धावा झाल्या धाव फलकावरती. बॉलिंगसाठी हरीश, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर जय 5 बॉलमध्ये 19 धावांवरती बॅटिंग करतात. जय या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सवर थोडाफार कंट्रोल करावा लागेल. 75 धावा झाले धाव फलकावरती. थोडे क्रॉस उभे राहतात. जयचा एक वेगळा स्टान्स आहे. टॉस बॉल डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर तिकडे रबर बॉल क्रिकेट आहे त्यामुळे थांबणार नाहीये बॉल. 4 रन. जबरदस्त मॅच पाहिली गेली आणि बघता बघता आपण पाहिलं तर ग्राफ वरती जाऊन पोहोचतोय. 79, 79 धावा झाल्या धाव फलकावरती. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. 79 धावा झाल्या धाव फलकावरती. 3 विकेट गेलेत. $79. एकोणऐंशी धावा झाले धाव फलकावर. 3 विकेट गेलेत. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि जिंकणं गरजेचं आहे दोन्ही टीम्सला मात्र सुपर 6 मध्ये जाण्यासाठी. पडझड चालू आहे. बॉलिंगसाठी हरीश. या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय. अर्जुन तिकडे होते. चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग चालू आहे. दोघांनी देखील जबरदस्त पार्टनरशिप बनली. 7 बॉल 25 जय आणि 11 बॉल 41 देवकरन. वेल बॅटिंग. 81 धावा झाल्या धाव फलकावर. दुसरा डाव पण तसाच पाहायला मजा येईल. त्यामुळे कुठली मॅच कधीही फसू शकते आणि फिरू पण शकते. वेल प्लेड जय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हरीश. या बॉल उडवलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये मात्र ट्रॅव्हल होईल. फेकी करतील. अनंत वाघ तिकडे होते. मॅगी अंबरनाथचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. ओरम क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळले गेले. अनंत वाघ, मॅगी. हरीशने दोन्ही ओव्हरमध्ये चांगला स्पीड टाकला गेला आतापर्यंत. एक बाउंड्री आली. 9 बॉलमध्ये 15 रन्स केलेत हरीशने. खर्च 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या इनिंगचा रन्स आलेत 83. या बॉल फ्लिक केला गेला. फटका दमदार आहे आणि हा बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 6 रनसाठी शॉट ऑफ द मॅच. हरीशच्या अगेन्स्ट असा स्ट्रोक खेळणं थोडं कठीण आहे परंतु टायमिंग चांगलं केलं जयने आणि टप्प्यात बॉल आला की कार्यक्रम
केलाच पाहिजे. आणि चांगला टप्प्यात बॉल आला मात्र जबरदस्त बॉल तिकडे खेळले गेले. शॉट ऑफ द मॅच हेलिकॉप्टर. चक्री बॉलिंगच्या अगेन्स्ट असा स्ट्रोक खेळणं थोडं कठीण आहे, परंतु टायमिंग चांगलं केलं. धावफलक मात्र 6 आणि पुढे जरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 89. एकोणनव्वद धावा झाले धावफलकावरती. पहिल्या बॉलवर आली रनआउट, पण त्यानंतर मॅच पलटवार झालाय. नऊ चेंडू आणि 33 धावांवरती बॅटिंग करतोय जय. वेल बॅटिंग. पुणे त्या बॉलिंगसाठी हरी सज्ज होत आहेत. चांगली बॉलिंग केली होती, परंतु या ओव्हरमध्ये एक 6 आणि एक बाउंड्री आली आहे. इकडे देखील डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र तिकडे डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल आणि 2 रन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. साई सिद्धी घाटकोपर पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर. शेवटचा बॉल आहे हरीशचा. 91 धावा झाले धावफलकावर 91. शेवटच्या बॉलवर देखील फटका थोडा फसताना पाहिला गेला आहे, परंतु 1 रन तिकडे मिळतीये. वेल बॅटिंग मित्रांनो. दोघांसाठी टाळ्या वाजवा. देवकरण आणि जय. वेल प्लेड. दोघांनी एक चांगली इनिंग बिल्डअप केली. 11 बॉल 36 जय आणि 11 बॉल 41 देवकरण परमार. 93 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. कोण करते टॉस? हा टॉस केला जाईल आपण या नेक्स्ट मॅचचा. माहीम पॅकर माहीम आणि त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी घाटकोपर पॅकर. हा गिरीश कोसरेकर ज्याने रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, प्रभादेवी वरळी त्या परिसरातून सुरुवात केली आणि त्यानंतर मुंबई महाराष्ट्रभर त्यांना आपण पाहिलं गेलं असे गिरीश कोसरेकर आपल्यासोबत आहेत. हा त्यांच्या माध्यमातून आपण टॉस केला जाईल. विक्रोलियन्स विक्रोळी अशा नामवंत संघामध्ये त्यांना खेळताना पाहिलं गेलं आणि आपण माहीम पॅकर माहीम आणि त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी घाटकोपर पॅकर घाटकोपर. सो या मॅचचा टॉस आमचे गिरीश कोसरेकर. अचूकतेचं माहेरघर म्हणजे गिरीश कोसरेकर. टेल हेड नितीन दळवी टॉस जिंकलाय. नितीन टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल आणि ओव्हरऑल या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. क्रीडा स्पर्धा तर आपली घरचीच आहे. फक्त सर्वांनी खेळताना अंपायरशी वाद करू नका आणि मी फिल्डिंग घेणार आहे. आणि जी संकल्पना आहे एक हात मदतीचा, तुम्ही पण श्री साई स्पोर्ट्ससोबत गेले कित्येक वर्ष फ्रँचायझीमध्ये काम करता. नक्कीच शैलेश पाटील आणि पराग पाटील हे 2 भाऊ जे आज काम करतात नक्की ऐकेल. त्या लोक पण गरिबीतून आले त्याच्यामुळे त्यांनी पण मदत करत आहेत. चांगली गोष्ट आहे ती. समोरचा संघ पण माहीमचा एक जबरदस्त मॅच कशा प्रकारे पाहायला मिळेल. चांगले खेळतात ते लोक पण. कमीत धावामध्ये थांबवायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. आमच्या समवेत माहीम पॅकर संघाचे कर्णधार आहेत संजय. नक्कीच खूप चांगलं क्रिकेट चांगल्या पद्धतीने त्या माहीम परिसरात देखील खेळायचं. मी दरवर्षी माहीमची टीम पावसाळ्यात एक वर्ष मला पवईची क्रीडा स्पर्धा आठवते. भल्या भल्या टीमला धक्के दिले होते, परंतु आज ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना दरवर्षी खेळता. नक्कीच या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकेल. ही क्रीडा स्पर्धा खूपच चांगली आहे. दरवर्षी आम्ही या टुर्नामेंटसाठी दरवर्षी थांबलेले असतो आणि दादाला एक मेसेज केला की आपल्याला एंट्री म्हणजे देतात त्या, एवढा त्यांचा विश्वास आहे त्याप्रमाणेच आम्ही दरवर्षी खेळूया. आणि टुर्नामेंट खूपच मोठी आहे. अंडरआर्म क्रिकेटमधली ही जरा मोठी टुर्नामेंट वाटते, कारण की आम्ही ही जरा खूप मोठी टुर्नामेंट खेळतो आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. नक्कीच किती रन्स करण्याचा प्रयत्न करायला आणि कशा प्रकारे रणनीती असेल? समोरची टीम खूपच चांगली आहे, तर जास्त रन मारायचा प्रयत्न करू आम्ही.
थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. मित्रांनो, दुसरा डाव पण चालू आपण इकडे करत आहोत. 93 धावांचा पल्ला गाठायचा आहे डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाला. आणि जशी मॅचला सुरू नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे प्रथमेश ठाकूर सर जॉईन होतील. धन्यवाद. तुम्ही पण ह्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्या. थँक्यू. आणि 16 सुरू आहे तो आनंदाचा, एक हात मदतीचा आणि माणसातली माणुसकी जपण्याचा श्रीसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप. अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त क्रीडा स्पर्धा. आणि नेहमी आपण पावसाळा सुरू झाला की या स्पर्धेची अगदी आतुरतेने वाट पाहतो. ती दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण पाहतो आहोत. सुरू करा मॅच लवकर प्लीज, जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. पहिल्या डावाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा महत्त्वपूर्ण विकेट 2 लवकर गमावल्या. त्यानंतर मात्र असं वाटत होतं की ज्या वेळेला धावफलक अगदी आपण पाहिलेच कमकुवत वाटत होतं, पण त्यानंतर मात्र जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. देवकरण अप्रतिम फलंदाजी त्याने केली आणि चांगली टोटल स्कोरबोर्डवरती सेट केली. $93 मोठं टार्गेट आहे आणि 100 धावा बनवल्या होत्या. 101 चेस करायचे होते, त्यावेळेस 103 बनवल्या आणि ज्यामध्ये 5 चेंडू देखील शिल्लक होते. त्यामुळे आता मात्र हे टार्गेट पुरेसं आहे का? पण यावेळेस संघ वेगळा आहे, समोर गोलंदाज वेगळे आहेत, खेळाडू वेगळे आहेत, त्यांचं क्रिकेट वेगळं आहे आणि त्यामुळे मात्र आता थोडं चॅलेंज असेल की नाही हे देखील पाहायचं आहे. मागील मॅचमध्ये देखील ज्याने स्टार्ट जबरदस्त करून दिला होता तो सध्या शुभम लोखंडे मैदानामध्ये डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूरसाठी सलामीची जोडी. एका बाजूने शुभम, दुसऱ्या बाजूने कुणाल. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये मोनू गोलंदाजी मार्कवरती येतोय. शुभम फ्लाइंग स्टार्टसाठी ओळखला जातो. चांगला स्टार्ट तो नेहमी आपल्या टीमला करून देतो. यापूर्वीच्या मॅचमध्ये देखील जवळपास 35+ इंडिव्हिज्युअल टोटल त्याने बनवली. बाजूला मातीची विकेट आहे, तिथून कोणी धावणार नाही, लक्षात ठेवा. मातीची विकेट बाजूला, तिथून धावायचं नाहीये कुणाल. पूर्ण बाहेर या मातीच्या विकेटवरून. महत्वाची सूचना आहे, जर एखादा खेळाडू मातीच्या विकेटवरून धावताना आढळला तर मात्र त्या टीमला पॅनल्टी देखील दिली जाईल. पावसाळी स्पर्धा आहे, पाऊस पडला तर कपडे खराब होणारच आहेत, त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका. 1 रन पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न चालवला, बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावाला. आपण पाहतोय श्रीसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सीझन 8 8वं पर्व. एक हात मदतीचा. या स्पर्धेतून जोही निधी आपण जमा करतो तो अगदी गरजू लोकांपर्यंत पोहोचला जातो. यामध्ये अगदी आपण पाहिलं तर आदिवासी वाडीतील काही विद्यार्थी असतील, काही गरजू लोक असतील, त्यांच्यापर्यंत महत्त्वाच्या गोष्टी पुरवल्या जातात. शालेय विद्यार्थ्यांना अगदी आपण पाहिलं तर शैक्षणिक गोष्टींचं वाटप देखील तिकडे केलं जातं. या सगळ्या अगदी आपण पाहिलं तर सामाजिक कार्याच्या गोष्टी इथे मात्र केल्या जातात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे नेहमी
या स्पर्धेचं ते वैशिष्ट्य राहिलेलं आहे. श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप रबर बॉल अंडरआर्म ओपन, महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि नामवंत क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेचा आपण आज अनुभव घेतोय. पहिला दिवस आजचा या स्पर्धेचा आणि पहिल्याच दिवसामध्ये जबरदस्त क्रिकेट आपण अनुभवतोय. यावेळेस फटका चांगला आहे जरूर. हवेमध्ये बॉल आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे आता मात्र किती धावा घेतल्या जातील तो देखील प्रश्न आहे. थ्रो तर चांगला आलाय, ॲक्युरेट ऑन दी स्टंप थ्रो आलाय. सध्या तरी आपण पाहिलं धावसंख्या 2 ने पुढे, टोटल 5 वर. गोलंदाज पुन्हा एकदा मोनू गोलंदाजी मार्कवर. वेद 11 अंधेरी विरुद्ध डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूरमध्ये ही मॅच आहे. ड्राईव्ह केलं गेलं यावेळेस देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा डीपमध्ये. फिल्डर तिकडे तैनात आहेत. रनिंग चांगली आहे, कॉलिंग चांगली आहे आणि बाउंड्रीज थोडे डीप आहेत, त्यामुळे फलंदाजांना देखील त्या गोष्टीचा फायदा होतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळतंय. आज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय आणि सर्व मॅचेस तुफान आहेत. सगळे खेळाडू जबरदस्त आहेत आणि क्रिकेट देखील तितकं दर्जेदार आपण अनुभवत आहोत. मजा आहे त्याच्या दिवसामध्ये. बॅटची कडा होती जरूर. तिकडे बॉल मागे निघालाय. डिक्लेअर झोनच्या दिशेने मात्र आपण पाहतोय बॉल जातोय. बघा, मैदानाच्या आतमध्ये कोणी असेल तर त्यांनी थोडं बाहेर जा. यापुढे आपण पाहिलं तर आणखीन एक जबरदस्त मॅच. साई सिद्धी घाटकोपर पॅकर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये माहीम पॅकर्स ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जय जलेश्वर वाडेकर आणि रॉयल महालक्ष्मी अशाच्या मॅचेस आहेत. डे 1 आणि जबरदस्त फाईट, चांगल्या लढती. मोनू होता पुन्हा एकदा 9 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. कोणताही मोठा फटका येऊ दिला नाहीये. हा देखील चांगला बॉल आपण पाहतोय. शुभम टप्प्याकडे बघत राहिला, पूर्णपणे बीट केले शुभमला. बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. स्ट्रेट टू विकेट कीपर, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना आपण पाहतोय. चोवीस संघाचा समावेश स्पर्धेमध्ये आणि चांगला बॉल खाली राहायला गेलाय. शुभमला मात्र अंदाज आला नाहीये आणि चांगला स्टार्ट कुठेतरी मिळवून देण्याच्या शोधामध्ये शुभमची विकेट मात्र इथे मिळतीये. महत्वपूर्ण पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना रॉयल मुकेश चेंबूर या संघाला आपण पाहतोय. शुभम लोखंडेच्या स्वरूपामध्ये ही सर्वात मोठी विकेट या मॅचची मात्र मिळवली गेली आहे. पहिल्या बॉलचा खेळ इथे दरम्यान आपण पाहतोय संपन्न झालाय आणि शेवटच्या बॉलवरती जाता जाता मात्र तिकडे विकेट देखील मिळवली गेली. शुभम नाखुश आहे. त्याच्या बॉडी लँग्वेजवरून सर्व काही गोष्टी आपल्याला समजून येतील. त्याचं कारण की अगदी जाता तर शेवटच्या बॉलवरती मात्र मोनूच्या खात्यामध्ये विकेट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9-1. डेव्हिल 11 रॉयल मुकेश चेंबूर संघ आपण पाहतोय 9 धाबा धावफलकावरती आहे. टार्गेट आता मात्र वाढत चाललंय कारण रिक्वायर्ड रन रेट 21च्या घरात आलेला आहे. जवळपास 21 धावा प्रति षटकामागे आता इथून मात्र करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट जर असंच वाढत राहील तर मात्र अडचणी देखील वाढत राहतील. पण यापूर्वी देखील आपण पाहिलं तर 5 षटकाच्या सामन्यामध्ये जिथे 20च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या तिथे 5 चेंडू राखून तो विजय देखील मिळवला गेला होता. त्यामुळे कुठेतरी तो देखील एक ॲडव्हान्टेज असणार आहे. तो एक बेनिफिट आहे त्या मॅचचा. तो आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा ती टीम मैदानामध्ये उतरली आहे. पण पाहायचं आता चॅलेंज समोर दुसरं आहे, वेगळं आहे, आव्हान मोठं आहे. वेगाचा बादशहा फैजान सध्या गोलंदाजी मार्कवर. प्रचंड वेग आहे. यापूर्वी अगदी आपण पाहिलं तर वेद 11 अंधेरीसाठी गोलंदाजी करताना अतिशय इकॉनॉमिकल षटक देखील त्याने हाताळलंय आणि तोच येतोय गोलंदाजी मार्कवरती फैजान. रत्नागिरी राजापूर परिसरात बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय फैजान. वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे आणि वेगासोबत नियंत्रण देखील पहिल्या मॅचमध्ये आपण त्याचं पाहिलं.
गावदे स्टार अंधेरी त्यांच्या विरोधामध्ये काय गोलंदाजी केली, पण इकडे पहिलाच नो बॉल. एक्स्ट्रा जरूर त्याने खर्च केला होता पहिल्या मॅचमध्ये. गेले आपण पाहिलं तर जवळपास 6 एक्स्ट्रा खर्च केल्या होत्या, पण इकडे नो बॉल आलाय. 10 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 10. षटक क्रमांक दुसरं सुरू होत आहे आणि नो बॉल आहे. पहिला स्नो बॉल. थोडीशी चर्चा तिकडे केली जाते बघा. शूज काढून जे खेळाडू खेळत आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं, कोणती दुखापत झाली तर मॅनेजमेंट टीम कमिटी त्याला जबाबदार नसेल, कारण प्रॉपर ड्रेस किट तुम्हाला तिकडे दिली जाते. अगदी आपण पाहिलं तर कॅप आहे, टी शर्ट आहे, शॉर्ट्स आहेत. त्यामुळे विथ शूज जर खेळाल तर पावसाळी क्रिकेट आहे, रबर बॉल क्रिकेट आहे, दुखापत तुम्हाला कोणती होणार नाहीये. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. विकेट तिकडे मिळेल. धावचीच्या स्वरूपात मात्र माघारी परतावं लागतंय बॅटर कुणालला. फलंदाज होतोय बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो एक्झॅक्टली काय घडलंय. फैजान गोलंदाजी मागवरती होते. बॉल जेव्हा रिलीज केला गेला तो मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. चांगली फिल्डिंग. एका हातात बॉलला स्टॉप केलंय, त्याच हाताने थ्रो केला आणि तिथे मात्र रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल इथे मात्र बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पालघर का चिता करण ठाकूर मैदानामध्ये दाखल झालाय. फिल्डिंगचे किस्से सातत्याने आपण ऐकलेले आहेत करण ठाकूरचे. यापूर्वी बॅटिंग देखील जबरदस्त पाहिली. करण सोडायला साथ देत असताना त्याने 101 धावांचा पाठलाग करण्यामागे भरपूर मोठं योगदान दिलं आणि आता तोच करण ठाकूर. करण एकत्र आले तर करतील रन आणि आता मात्र किती रन करतील या मॅचमध्ये करण ते देखील पाहायचं आहे. एका बाजूने करण सोडा, दुसऱ्या बाजूने करण ठाकूर. फैजान आहे, वेगवान गोलंदाज आहे. यॉक करण्याचा प्रयत्न होता, 1 रन पूर्ण केली गेली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. तिकडे चिखलातून धावणं देखील थोडं कठीण आहे, ते देखील एक वेगळं चॅलेंज आहे. रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर एका पाठोपाठ एक चॅलेंजेस तुमच्या समोर येत राहतात. टॅकल करत असताना कुठेतरी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करणे देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मोठा फटका अजूनही आलेला नाही आहे या इनिंगमध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये देखील 9 आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत कोणताही मोठा फटका नाही आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर मोठ्या फटक्यामध्ये डील करणं देखील महत्त्वाचं आहे. करण सोडा, करण ठाकूर. 2 करण एकत्र आहेत. दुसऱ्या बाजूला पहिल्या इनिंगमध्ये देव करणने काम काढलंय, त्याने देखील चांगली बॅटिंग केलेली आहे. हो यावेळेस मात्र ऑन साईडला फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. या मॅच मध्ये नाही चालली बॅट करण सोडाची, त्याला मैदान सोडावं लागतंय. विकेटचं बटन. करण सोडा बॅक टू द पेव्हिलियन. अर्जुन वसिट येत आहेत नवीन बॅटर. उल्हासनगर अंबरनाथ परिसरामध्ये नेहमी अर्जुन वसिटाच्या नावाचा देखील बोलबाला राहिलेला आहे. त्याच्या समोर रत्नागिरी राजापूर परिसरातील एक नामवंत गोलंदाज फैजान आहे. यावेळेस चांगला बॉल आपण पाहतो, पण तिकडे नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. नो बॉल आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाते. नो +1 या 2 धावा मिळतील. येणारी प्रत्येक धाव न धाव ते अत्यंत महत्त्वाचे. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर या संघाला. करण ठाकूर आहे तो मुमकिन आहे. अर्जुन वसिट आहे अजूनही. अगदी आपण पाहिलं तर फलंदाजी क्रम पुढे अनंत वाघ सारखा एक महत्त्वाचा फलंदाज अजूनही डगआउटमध्ये. मॅगी. करण ठाकूर
यावेळेस मात्र आपण पाहतोय लेग स्टंप सोडून चाललाय बॉल. वाईड बॉलचा इशारा पंच करतायत. एक्स्ट्रा रन पालघर का चितात. 14 धावा झालेल्या आहेत. टार्गेट आता मात्र आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रेट वाढत चाललाय. टार्गेट मोठं आहे आणि वाईड ॲड केली तर 15 होतील. 15 धावा दाफलकर आपण पाहतोय. 10च्या सरासरीने आता धावा बनत आहेत. बॉलर्स बॅक सरापॅटे ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मिस्टेक. सुदैवाने अतिरिक्त नुकसान कोणतेही तिकडे झालं नाही. माहीम आणि घाटकोपर यापुढे लक्षात ठेवा. जशी मॅच पूर्ण होईल तसं लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आणि मॅच सुरू करायची. वेळ आपल्याकडे थोडं कमी आहे आणि प्रॅक्टिस मात्र करताना कोणताही संघातला खेळाडू आढळला तर त्या टीमला लगेचच 3 रनची पॅनल्टी दिली जाईल. मग आपल्याकडे वेळ नाही आहे. पहिला दिवस आहे. सामने उशिरा सुरू झाले आहेत. अन्यथा आपण प्रॅक्टिसला वेळ दिला असता प्रत्येकाला. पण आज नियम थोडे कडक राहणार आहेत. स्ट्रिक्ट राहणार आहेत प्रॅक्टिसशी संबंधित. कारण कोणत्याही संघाला तेवढा वेळ नाही आहे. वाईड बॉल. आयोजकांची सूचना प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार आपण मैदानामध्ये वावरायचं आहे. एकोणीस धावा दाफलकर आपण पाहतोय. 19. बॉलर तयार. यावेळेचा चांगला बॉल. 1 रन तिकडे मात्र नक्कीच मिळतीये. अर्जुन वसिटे आणि करण ठाकूरला मात्र इथून आता चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पहिल्या इनिंगमध्ये अगदी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये देखील जय आणि देवकरन चांगली पार्टनरशिप त्यांनी देखील बनवली. एक चांगली टोटल मी म्हणेन ते सेट केली त्यांनी. त्या प्रकारची टोटल जर आता चेस करायचे तर त्याच दर्जाची पार्टनरशिप इथे करण ठाकूर आणि अर्जुन वसिटेला करावी लागेल. शेवटचा बॉल फैजान. यावेळेस देखील मला वाटतं लाईन खराब आहे. तिकडे मागे फिल्डर तर जरूर आहेत पण पुन्हा एकदा वाईट प्लस. 2 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जात आहेत. हळूहळू धावसंख्या पुढे चालली आहे. टोटल 22 वरती येते. 22. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती जर का मोठा फटका आला तर मात्र जरूर येणार. 3 ओव्हरमध्ये कुठेतरी फाईटबॅक करण्याची ताकद राहील फलंदाजांमध्ये. अर्जुन मला वाटतं तिकडे थोडी बॅट देखील चेंज करतायत. फैजान इथं पुन्हा एकदा शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा पंच करतायत. एक्स्ट्रा रन आता मात्र खर्च करतायत फैजान देखील भरपूर. मोठा फटका खेळू दिला नाहीये पण एक्स्ट्रा रन देखील मोठ्या प्रमाणावरती खर्च केले जात आहेत. ऐसे नाही तो ऐसे सही. मोठे फटके येत नाही तर चालेल पण आता एक्स्ट्राने देखील रन बनतायत ते देखील महत्वाचं आहे. धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय 23 वरती आली आहे. 70 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेला. तिकडे आपण पाहतोय 1 रन केवळ प्राप्त केली जाईल. सिंगल ओव्हरची समाप्ती. 15 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 24. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 24 आहे. शुभम बघा जास्त वेळ घेऊ नका प्लीज आपण देखील. कारण फिल्डिंग देखील लगेच लागते. आपल्याला मॅच देखील लगेच सुरू करावी लागेल. वेळ आपल्याकडे थोडा कमी आहे. 3 वाजत आल्या जवळपास आणि अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीत पहिली मॅच आहे. त्यानंतर पहिल्या फेरीतल्या 2 मॅचेस आहेत. मग दुसऱ्या फेरीतली शेवटची मॅच देखील आहे. साई भक्त विघ्नेश हे आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. स्कोरिंग सध्या ते करतायत. ऑनलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये ते आहेत. कधी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये असतात. वाईट बॉल आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर संतोष आणि विराज त्यांनी कमान सांभाळली आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आमचे
अक्षय कोळी, पुष्पा, आयुष असेल, प्रत्येकाची भरपूर मेहनत आहे, प्रत्येकाची धडपड आहे आपली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. कारण श्री साई स्पोर्ट्स आज अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील ही वाहिनी कार्यरत आहे. त्याच प्रकारे अगदी आपण स्पोर्ट्स ब्रँड आपला पाहिला तर तो महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देखील श्री साई स्पोर्ट्सचे टी शर्ट्स, ट्रॅक्स, शॉर्ट्स आपण नेहमी पाहतो खेळाडूंना घालताना. धावसंख्या झाले 27. 17 बॉल आणि 66 करायचे आहेत. 17 बॉल 66 धावांची गरज आहे. वेद 11 अंधेरी एका बाजूने रोखायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर चेस करायचे आहेत. चेस होतील की डिफेंड होतील, भरपूर प्रश्न आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि बॉलला हवाई यात्रेवरती पाठवलाय. इट्स आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. अर्जुन वसिटा मात्र आपण पाहतोय ये मारता कम घसीटता जाता है, ही ओळख आहे त्याची. आणि अगदी आपल्या स्लॉट मध्ये आल्यानंतर मात्र त्याने जबरदस्त फटका खेळलाय. क्या बात आहे. शॉट ऑफर केल्याच्या नंतर तो कॉन्फिडन्स त्याच्या डोळ्यांमध्ये अगदी दिसत होता. 16 बॉल 60 करायचे आहेत. चांगला बॉल होता आणि त्या चांगल्या बॉलला देखील मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 6 धावांनी मात्र 33 वरती धावफलक. 16 बॉल 60 ची गरज अजूनही या मॅच मध्ये. मॅच संपली नाही आहे. अर्जुन आहे तो मुमकिन आहे, करण ठाकूर आहे तो मुमकिन आहे. लढावं लागेल. सहजासहजी काही मिळत नाही. क्रिकेटचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप खेळतात. इथे बेस्ट वर्सेस बेस्ट हेच बॅटल आपण नेहमी पाहतो. शहरी घाटातले क्रिकेट असंच आहे. शिव अगदी आपण पाहिलं तर एका पाठोपाठ एक 11चे 11 खेळाडू नामवंत असतात. 11 खेळाडूमध्ये ती क्षमता असते म्हणून त्यांना त्या संघामध्ये संधी मिळाली असते. मला वाटतं शनिवारी श्री 11 दिवा डोंबिवलीमधून शिव एडिट्स देखील इन ऍक्शन असतील. समोर उडवलाय, क्या बात आहे. अर्जुन वॉसिटाच्या बॅटमधनं आणखी एक दर्जेदार हिट. ट्रिपल एस ब्रँडेड सिक्सर. कडक शॉट सरळ बॅटने उडवलाय आणि ऍक्शन रिप्ले बघा. ज्या वेगाने टाकला त्या वेगाने मारलाय देखील. आणि अगदी कॅमेरामॅनच्या समोर आयुष मला वाटतं 2 मिनिटासाठी थोडा घाबरला होता. बॉल इकडे येतोय की काय. हवेने मात्र थोडा भरकटला बॉल तिकडे दुसऱ्या दिशेने गेला आणि 6 धावा तिकडे मात्र आपण पाहतोय मिळत आहेत. स्कोरबोर्ड बदललं जात आहे. आता धावफलक आणि ते समीकरण थोडं सोपं वाटू लागतंय कारण अर्जुनचे फटके चांगले येत आहेत. थोडी चर्चा होती आहे, गोलंदाजाला सांगितलं जात आहे, समजावलं जात आहे. विकेटच्या मागून येऊन आता यष्टीरक्षक देखील काही गोष्टी समजावत आहेत आणि षटकार आल्याच्या नंतर मात्र अर्जुन ठाकूर देखील थोडी शाबासकी दिली. अर्जुनला सांगितलं अजून 1-2 येऊ दे. 15 बॉल 54 करायचे आहेत. चला वेद 11 अंधेरी फिल्डिंग लवकर लावून घ्या. आपण थोडं क्विक क्रिकेट फास्ट खेळावं लागेल. वेगवान होता हा देखील बॉल. ड्राईव्ह केला गेलाय. डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे. सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्नाने मिळतील 2. गुड रनिंग. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल आता 41 41 वर. 14 बॉल 52 करायच्यात. अजूनही या मॅचमध्ये 2 बॉल अत्यंत महत्त्वाचे असतील दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. एखादा मोठा फटका जरूर मॅचमध्ये वापसी. ड्राईव्ह केला पुन्हा 2 मिळू शकतात. वेगाने धावा लागेल त्यासाठी आणि धावतील देखील दोन्ही बॅटर्स. 50 करायच्यात. अजूनही 50 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 13 बॉल 50. 13 बॉल 50 वरती आली आहे मॅच. ज्या प्रकारे गावदेवी स्टार्स अंधेरी आणि वेद 11 अंधेरीमध्ये पहिली मॅच आपण पाहिली 13 बॉल 50, त्याच प्रकारची पुन्हा एकदा आता मात्र आपण पाहतोय. द्वितीय फेरीतील पहिला सामना रंगतोय. दोन्ही संघांनी एक मॅच जिंकलेली आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई ते मात्र लढतायत. सुपर 6 मध्ये जाईल कोण. संडेला कोण पुन्हा या मैदानावरती येणार, कोण खेळणार यासाठी मात्र अस्तित्वाची लढाई सुरू आहे मैदानामध्ये. तेरा बॉल 50. भरपूर काही डिपेंड आहे या बॉलवर आणि तिकडे मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा रन खर्च केली जाते. अतिरिक्त धाव मात्र आपण पाहतोय टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 44.
शेवटचा बॉल. 49 धावांची गरज आहे. इथे जर षटकार अर्जुनने लगावला तर मात्र येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये काम सोपं होऊ शकतं. मॅच बन सकते आणि असे एक्स्ट्रा येत राहिले तर सोने पे सुहागा. हे देखील महत्वाचं आहे. 48 अजूनही करायचे आहेत. मागून अक्षय कोळी देखील सांगतात एक आला तर मॅच बनेल. साई भक्त विघ्नेश देखील तेच कॅल्क्युलेशन करतायत कोण जिंकेल. बाबू मागून सांगतायत डॉट येईल की सिक्सर येईल. शेवटचा बॉल आहे तो येणार. शेवटच्या मॅच मध्ये मला वाटतं पहिल्या फेरीतल्या. यावेळेस देखील एक्स्ट्रा रन आहे. वाईट बॉल आहे आणि रिव्ह्यूची मागणी इथे मात्र केली जाते. भरपूर बाहेर तर इथून दिसतोय. प्रथम निदर्शनात आलाय पण आता पंच अगदी प्रत्येक अँगलने त्या निर्णयाची जाच पडताळणी करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. वाईट बॉल आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती बॉल टाकला गेलाय. शेवटच्या बॉलवरती सिंगल. अर्जुन स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. 3 ओव्हरचा खेळ दरम्यान पूर्ण झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 47. अर्धा पल्ला पार पाडला. अर्धा अजूनही पार पाडायचा आहे. 12 बॉल 46 करायचे आहेत. 12 बॉल 46 ची गरज आहे या मॅच मध्ये.
हॅलो. चला, काही तांत्रिक अडचणीमुळे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं. अर्जुन सध्या जबरदस्त बॅटिंग करतोय. अटॅकिंग इंटरनेटची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये हा देखील बॉल डिपॉझिट केलाय अर्जुन वसिटा. अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त फलंदाज आहे. उल्हासनगर अंबरनाथ परिसरामध्ये नेहमी त्याच्या नावाचा बोलबाला आपण पाहिलाय, त्याच्या नावाची दहिशत आपण पाहिली आहे. आणि आज परिवार मैदानामध्ये अगदी आपण पाहिलं तर श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप सारख्या दर्जेदार क्रीडा स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा अर्जुन वसिटाच्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहतोय वैयक्तिक 34 वर तो बॅटिंग करतोय, 10 मध्ये 33 अजूनही करायचे आहेत. अप्रतिम अप्रतिम बॅटिंग आपल्याला अर्जुन वसिटाची पाहायला मिळते. वन साइड हिरो आहे आणि उल्हासनगर अंबरनाथ परिसरामध्ये नेहमी त्याच्या नावाचा डंका पसरलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज इथे मात्र श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिपच्या अंडरआर्म ओपन स्पर्धेमध्ये देखील त्याच्या नावाची ओळख त्यानं स्पष्ट करून दिली आहे. आणि अप्रतिम फलंदाजी सध्या मैदानामध्ये तो करतोय अर्जुन वसिटा. स्ट्रायकर वरती पुन्हा गोलंदाजी मार्क वरती वेगाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख राहिली अखंड महाराष्ट्रभर, ज्याने आपल्या वेगाच्या जोरावरती आपल्या नावाची वेगळी छाप सोडली. ऋतिक, हा बॉल देखील मैदानाच्या बाहेर. जितक्या वेगानं टाकणार तितक्या वेगानं मैदानाच्या बाहेर पाठवणार नाव त्याचं अर्जुन वसिटा. आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. वॉट बॅटिंग, अप्रतिम अप्रतिम फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये अर्जुन वसिटा करतोय. जब मुश्किलें बड़े होते तब अर्जुन वसिटा हर वक्त खड़े होते. आणि सध्या तरी का आक्रमक फलंदाजी तो करतोय. धावा 66 झाल्यात आणि षटकारानंतर तो कॉन्फिडंट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. तो त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये होता, आत्मविश्वास झळकून येतोय. आणि धावत संख्या आपण पाहिले तर आता 66 झालेल्या आहेत. 9 बॉल 27, 9 बॉल आणि 27 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग अर्जुन करतोय. 40 वर तो बॅटिंग करतोय. सध्या तारणहार बनलाय संघाचा. डूबती नैया किनारे लगाएगा अर्जुन वसिटा अब इस मुकाबले में, ये देखना होगा. जबरदस्त बॅटिंग, अशक्य ते शक्य करून दाखवावं लागेल मैदानामध्ये. आता मात्र प्रेशर आलंय गोलंदाजावरती देखील, ते दडपण आलंय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. 9 बॉल 26 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग, एकतर्फा फलंदाजी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळाली. यापूर्वी देखील मी उल्लेख केला की जब मुसीबतें बड़े होते तब अर्जुन वसिटा हर वक्त खड़े होते. आणि तो थांबला, त्यानं करून दाखवलं. पण आता जे कार्य त्याने सुरू केले ते पूर्णत्वाला न्यायचं आहे. अर्धवट सोडून चालणार नाही. एक्स्ट्रा रन मिळत आहेत. सोने पर सुहागा, अगदी आनंदाचं वातावरण पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूला डगआउट मध्ये सुरू झालेलं आहे. एक्स्ट्रा रन मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावत संख्या पुढे सरसावली गेली. 25 अजूनही गरज आहे. एका बाजूला आता मात्र आनंदाचं वातावरण डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर मध्ये. लॉंग ऑनला आता भरपूर स्ट्रेट घेतलंय डीप मध्ये. आणखीन एक लॉंग ऑनला वाईट ठेवलंय डीप मध्ये. आता मिड विकेट आहे. स्कोरिश मिड विकेटला देखील थोडं खाली आणलंय. 30 सर्कल तर नाहीये, पण जणू काही पॉवर प्ले सर्कलला देखील एक फिल्डर समोर मिडॉनच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील कदाचित लाईन खराब आहे. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. 9 चेंडू 24 धाबा, 9 मध्ये 4 मारायचे आहेत. आतापर्यंत अर्जुन वसिटाने भरपूर मारलेत, अजूनही 4 मारायचे आहेत त्याला, हे लक्षात ठेवावं लागेल. 9 बॉल 24 समीकरण आहे. चला, वेळ कमी आहे, एकत्र येऊ नका, ही सूचना आम्ही वारंवार देतोय, लक्षात ठेवा. आयोजकांची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. जबरदस्त बॅटिंग, पूर्णपणे प्रेशर क्रिएट केलंय, मेंटली प्रेशर क्रिएट केलं. आता अगदी वेद 11 अंधेरीवरती अर्जुन वसिटानं अफलातून फलंदाजी करत असताना आपण पाहतोय ते दडपण प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती दिसून होतं. त्याचं कारण जोपर्यंत हा खेळाडू मैदानामध्ये तोपर्यंत त्या चेहऱ्यावरचे हावभाव तो बदलू देणार नाहीये, ही हमी त्यानं दिली आहे. अप्रतिम फलंदाजी करत असताना सध्या अर्जुन वसिटाला आपण पाहतोय. ऋतिक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 9 बॉल 24 करायचे आहेत. हे 3 चेंडू अत्यंत महत्वाचे आहेत. ड्राईव्ह केल्या गेल्या बॉलर्स बॅक करण्याचा प्रयत्न. रन मिळेल डेफिनेटली, 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. धाव ना धावी ते महत्वाची आहे. प्रत्येक धावेला ते भरपूर महत्व आहे, कारण मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. सुपर 6 मध्ये जाण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी अस्तित्वाची लढाई करत असताना 2 संघ आपण पाहतो. 8 बॉल 23 वरती आली आहे मॅच.
अप्रतिम सामना, पैसा वसूल सामना मात्र मैदानामध्ये. पूर्वार्धामध्ये देखील अशीच काय स्थिती होती. सुरुवातीला धावा बनत नव्हत्या, विकेट गमावले ते जय आणि देवकरण परमारनं का पार्टनरशिप बिल्डअप केली त्या इम्पॉर्टंट विकेटसाठी आणि त्यानंतर मात्र मोठी टोटल सेट केली. आणि आता या इनिंगमध्ये देखील सुरुवातीला विकेट गमावले गेले जरूर, पण त्यानंतर जसा शुभम लोखंडे करण सोडा बाद झाला तिथून जबाबदारी स्वीकारली अर्जुन वसिटानं आणि त्यानंतर 13 बॉलमध्ये 41 धावांची आतापर्यंतची दमदार इनिंग त्याने साकारली. करण ठाकूर सध्या स्ट्रायकर एंडवरती. 8 बॉल 23. 2000हून अधिक प्रेक्षक सध्या शिरसाई स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनी सोबत जोडले गेलेले आहेत. त्या तमाम ऑनलाईन प्रेक्षकांचं स्वागत. ऋतिक तयार. 8 बॉल 23 वरती मॅच. ऑन साइडला बिग हिट आणि कदाचित जाईल डिक्लेअर झोन मध्ये बॉल. मितील धावा 2. धाव संख्या पुढे 2 ने आता 7 बॉल 21. 7 बॉल 21 वरती मॅच आली आहे. दिल की धडकने तेज हो चुकी है. आता मात्र हृदयाचे ठोके देखील वाढायला लागलेत. प्रेक्षकांची संख्या देखील वाढत चालली आणि आता मॅच मध्ये काय होईल ते मनामध्ये शंका देखील वाढत चालली आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, एक तेरी तो एक मेरी, तुम शेर तो हम सव्वा शेर. म्हणून तर सांगितलं जातं की बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी और अब हमारी. पूर्वार्धामध्ये जरूर देवकरनं आणि त्यानंतर जयनं जबरदस्त बॅटिंग केली, पण आता पारी आली आहे अगदी करण ठाकूर आणि त्याच्या जोडीला अर्जुन वसिटाची. जबरदस्त इनिंग साकारली दोन्ही फलंदाजांनी. चांगली आता पार्टनरशिप बिल्डअप केली या महत्त्वपूर्ण 4थ्या विकेटसाठी आणि त्यानंतर 7 बॉल 21 वरती आली आहे मॅच. ठान लो तो जीत और मान लो तो हार, यही तो क्रिकेट आहे. मनामध्ये जर तुम्ही निश्चय केला तर कोणताही सामना कुठूनही तुम्ही जिंकू शकता, पण मनामध्ये जर तुम्ही ठरवलं की नाही मॅच हातातून गेले तर ती मॅच तुम्ही जिंकू शकत नाही. प्लीज आयोजकांची सूचना आता ही शेवटची आहे. यानंतर कोणती सूचना मिळणार नाही. यानंतर थेट बेधडक कारवाई केली जाईल. थोडं फास्ट खेळायचं आहे. 7 बॉल 21. मॅच बॉल प्रेक्षकांना विनंती मिळाल्यानंतर लगेच मैदानामध्ये द्या ना प्लीज. शेवटचा बॉल. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. डिसायडर बॉल ठरवेल हा सामना. तराजू कोणत्या बाजूने जड होतंय. बॉल तर चांगला होता. बिगिट करण्याचा प्रयत्न करण ठाकूरचा यशस्वी राहिला आहे. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल स्ट्राईक. करण ठाकूरकडे असणार आहे. ओव्हरची झाली समाप्ती. 4 ओव्हरचा केस झालाय पूर्ण. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाठलाग करायचा 93चा झाला 73. 6 बॉल 20. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बघा तिथे मॅच बॉल जो बाहेर गेलाय त्या प्रेक्षकांनी घेतलाय, त्यांना विनंती आहे जरा प्लीज तो बॉल द्या मैदानामध्ये लगेच. झाडाखाली बसलेत ते प्रेक्षक, त्यांना विनंती आहे प्लीज. लाईव्ह तुम्ही स्क्रीनवरती दिसत आहात. मॅच बॉल जो तुम्ही घेतलेला आहे तो मैदानामध्ये द्या लगेच. तुम्हाला लाईव्ह स्क्रीनमध्ये कव्हर केलं जात आहे. प्लीज तुम्ही सामने बघण्यासाठी येतात तर असं कोणतंही कृत्य करू नका. आमचे कॅमेरामॅन तरबेज आहेत त्या गोष्टीमध्ये. लगेच तुम्हाला कव्हर केलं जाईल आणि अखंड महाराष्ट्रभर मग तो चेहरा दिसेल. चला 6 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मून होतोय सेकंड स्पेल मध्ये. 6 बॉल 20. ही मॅच मात्र आता रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गरमागरम सामना. 6 बॉल 20. खराब चेंडू. त्यावरती आता धाबा मिळतील का पाहायचंय. पंचांकडे पाहिलं जाते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय आणि व्हाईट +1 या 2 धाबा मात्र टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील. अभी नाही तो कभी नाही. 6 बॉल 18 केल्या तर अस्तित्व टिकेल. डिपेंड केल्या तर दुसऱ्या बाजूने वेद 11 अंधेरी या
मॅच मध्ये पुढे निघून जाईल आणि या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये बेधडक ते देखील एंट्री करतील. जबरदस्त सामना रंगला मैदानामध्ये. अप्रतिम मॅच, मजा येते या मॅच मध्ये. 6 बॉल 18. अर्जुन वसिट ऑन स्ट्राईक. थोडासा कॅज्युअली बॅटस्विंग आपल्याला अर्जुन वसिटाचा देखील पाहायला मिळाला तिकडे, कारण प्रेक्षक देखील हैराण झाले की ज्या प्रकारे त्याने बॅटस्विंग केला. आता 5 बॉल 18 वरती मॅच आली आहे. 41 वर सध्या अर्जुन देखील बॅटिंग करतोय. टीम की डुबती नैया किनारे लगाने उन्हें मिस्टामिंग जरूर आहे. बॉल हवेमध्ये भरपूर वेळ राहिलाय आणि त्यानंतर मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. 2 रन मिळतील घोषांकित क्षेत्रामध्ये. 16 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 4 चेंडू 16 धावा, 16 धावा आणि 4 चेंडू. या 16 धावा जर मात्र केल्या तर अर्जुन वसिटाला डोक्यावर घेऊन नाचतील देखील, पण मात्र जर डिफेंड केला तर गोलंदाजाचा देखील बोलबाला राहिला म्हणावं लागेल. पण या मॅच मध्ये मात्र आपण पाहिलं तर एक जणू काही आता जीवसा झोकून दिलाय. अर्जुन वसिटानं 43 वर तो बॅटिंग करतोय. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे, पण आता प्रथम प्राधान्य विजयाला द्यावं लागेल संघाच्या. वैयक्तिक 50 धावांचा टप्पा तर तो पार पाडेल की नाही हा प्रश्न जरूर आहे, पण मॅच देखील कोण जिंकेल ते महत्वाचं आहे. 4 बॉल 16. मोनूचा यावेळेसचा बॉल हा देखील चांगला आहे. हा देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. मागे क्षेत्ररक्षक जरूर आहेत. बॉलला अडवलं जाईल आणि लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. मोनूला मात्र आता शाबासकी दिली जाते, कानमंत्र दिले जात आहेत, सगळ्या काही गोष्टी समजवल्या जातात, सांगितलं जात आहे. 3 बॉल 15 वरती मॅच आली आहे. 3 चेंडू 15 धावा. 3 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत. यापूर्वी विजयाचं स्वप्न दाखवलंय, ते विजयाचं स्वप्न पूर्ण देखील करून द्यायचंय, तर त्याकरिता आक्रमण. करण ठाकूर नाही, या फटक्याला महत्व तितकंसं दिलं जाणार नाही. आता 2 रन जरूर मिळत आहेत, पण 2 धावांना आता मात्र काही अर्थ नाही. त्या 2 धावांना कोणतंही महत्व नाही. आणि चेसिंगचा जर विचार केला तर शैलेश दादा पाटील आम्हाला माहिती देतील, चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे 2 चेंडू आणि अगदी आपण पाहिलं तर 13 धावा कंपल्सरी चेस करावे लागतील. 2 षटकार जरी आले तरी चेसिंग कंपल्सरी. नियमानुसार वेद 11 अंधेरी संघ ही मॅच जिंकेल, पण जर एखादी चूक गोलंदाजाकडून झाली तर मात्र काहीतरी होऊ शकतं. बऱ्याचशा गोष्टी आपण पाहत असतो. क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले संघानं मांगरुळ मैदानावरती 1 बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना ती मॅच जिंकली होती, पण आता इथे 2 बॉल 13ची गरज आहे. चांगला बॉल आणि इथे मात्र आता मॅच पूर्णपणे कंट्रोल मध्ये आली आहे. जाता जाता जरूर मोनूने विकेट एक आपल्या खात्यामध्ये टाकली आहे आणि आता मात्र पूर्णपणे अगदी आपण पाहिलं तर वेद 11 अंधेरीने या मॅच वरती बनवली आपली पकड मजबूत. कारण ठाकूर मैदानाच्या बाहेर. इथून मात्र आपण पाहिलं तर लीगल बॉल मध्ये 13 धावा बनणं हे जवळपास आता अशक्यच आहे, पण क्रिकेट आहे. कोणतंही बाकीत करण्यापूर्वी 100चा विचार देखील करावा लागतो. शेवटचा बॉल आहे, गरज आहे इथे मात्र 13 धावांची. मॅच हातातून निसटली आता जवळपास. डेव्हिल 11 रॉयल मुकेश चेंबूर आणि हो सामना संपलाय. मॅच फिनिश. वेद 11 अंधेरीने जिंकलाय सामना 12 धावांनी. 11 धावांनी हा मात्र विजय प्रस्थापित केला वेद 11 अंधेरीने. आणि अगदी आपण पाहिलं तर वेद 11 अंधेरी लक्षात ठेवा, रविवारी संडेला ठीक सकाळी 10 वाजता तुम्हाला सामना सुरू करावा लागेल इथे, त्यामुळे 9:30ला तुम्हाला रिपोर्टिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे. चांगली इनिंग साकारली अर्जुन वसिटाने. अर्जुन वसिटाच्या संघर्षाला यश मिळालं नाही आणि हार्ड लक आपण म्हणूया डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूरला. आणि अभिनंदन वेद 11 अंधेरी, पहिला संघ श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील जो या स्पर्धेत थेट सुपर 6 मध्ये क्वालिफाय होतोय. आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेच वळणार आहोत. सुरुवातीला अगदी पण पाहिलं तर बॅटिंग करताना ज्याने अप्रतिम फलंदाजी केली आणि जेव्हा सुरुवातीला 3 विकेट गेले होते तिथून मात्र संघाचा डाव सावरला आणि 4थ्या विकेटसाठी ज्याने जबरदस्त पार्टनरशिप बनवून ठेवली. देवकरण 41 धावा ज्याने बनवल्या, तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 41 नॉट आउट. देवकरण सामनावीर.
त्यामध्ये आपण पाहिलं तर प्रीमियम परफ्यूम देखील आहे. आणि यापूर्वीचे देखील दोन्ही मॅच मॅन ऑफ द मॅच आपण यायचं आपलं परफ्यूम आपण इथून कलेक्ट करायचं आहे. फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज, जास्त वेळ घेऊ नका, कारण ऑलरेडी आपल्याला भरपूर जास्त डिले झाला, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि त्यामध्ये जवळपास 3 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप सीझन 8 8वं पर्व आणि द्वितीय फेरीतील पहिला सामना नुकताच पूर्ण झालेला आहे आणि द्वितीय फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये 41 धावांची नाबाद खेळी साकारणारा देवकरण ठरतोय मॅन ऑफ द मॅच. काय जबरदस्त खेळी साकारली देवकरण, फॅन्टॅस्टिक. उद्योजक आदरणीय संदेश दादांना विनंती करेन की आपण यायचं आहे आणि आपल्या शुभास्ते आम्ही ते मॅन ऑफ द मॅच देत आहोत. उद्योजक आदरणीय संदेश दादा या आपण, त्यांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे. A7 स्पोर्ट्स अगदी त्यांच्या माध्यमातून स्पेशल बॅकपॅक आणि त्याच वेळेला देव माझा उमरखाडीचा राजा यांच्यातर्फे स्पेशल परफ्यूम आहे आणि श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सीझन 8 ची कायमस्वरूपी लक्षात राहिली सुंदर ट्रॉफी आपण देवकरणला देत आहोत. 3 विकेट गेल्याच्या नंतर मात्र 4थ्या विकेटसाठी जयसोबत जी पार्टनरशिप त्याने बनवली 41 नाबाद तो राहिला. A7 स्पोर्ट्स आणि देव माझा उमरखाडीचा राजांच्या तर्फे आपण पाहतोय स्पेशल गिफ्ट्स आहेत. मैच लवकर शुरू करा, फील्डिंग लाऊं गया. देवकरण विवेक जास्त घेत नाही तुझा, पण काय सांगशील, क्या बताओगे आप? पहले 3 विकेट बहुत जल्दी चले गए थे, जब बल्लेबाजी के लिए मैदान में गए तब क्या सोचा था आपने कि ये विकेट कैसे टिका के रखने और कितने रन आपको बनाने हैं मैदान में? सबसे पहला तो बोलूँगा मैं तीसरा साल खेल रहा हूँ ट्रिपल एस का. बैटिंग में इतना चांस नहीं मिलता था, ये बार मिला चांस और बैटिंग हुआ तो मेरे को बहुत अच्छा लगा और टीम का सपोर्ट भी अच्छा था मुझे. क्या कहोगे इस प्रतियोगिता के बारे में, जबकि हर एक पैसा जो इस प्रतियोगिता में आता है वो मदद करने के लिए, सोशल वर्क के लिए इस्तेमाल किया जाता है, तो क्या कहोगे इस प्रतियोगिता के बारे में? सब अच्छा मेहनत कर रहे हैं, अंडरम के प्लेयर भी जो कंट्रीब्यूट कर रहे हैं उसमें, और शैलेश दादा हर कुछ ना कुछ नया लेके आते हैं प्लेयर के लिए. और अंडरम में बड़ा ही टूर्नामेंट किया जाएगा, 2 लाख प्राइज़ है तो, और टूर्नामेंट भी बहुत अच्छा है और फर्स्ट टाइम मैन ऑफ द मैच मिला है, अच्छा लग रहा है. बहुत सारी शुभकामनाएं अगले मुकाबले के लिए. संडे को ठीक 10 बजे आपको आना पड़ेगा, याद रखिए. तर हे होते आपल्यासोबत देवकरण, ज्याने अप्रतिम फलंदाजी केली, नॉट आउट 41 धावांची खेळी साकारली. इथून थेट आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याला होती सुरुवात. आणखीन एक दमदार लढत, एका बाजूला घाटकोपर तर दुसऱ्या बाजूला माहीम. थँक्यू.